यानंतर बातमी आहे जयंत पाटलांसंदर्भातली। नेपाळमधील दुर्घटनेत जळगावमधील 26 जणांचा जीव गेला। मात्र त्यानंतर सरकार हे जळगावमध्ये कार्यक्रम घेऊन सेलिब्रेशन करत असल्याची टीका जयंत पाटलांनी केली आहे। सरकारला चाड असती तर सरकारने कार्यक्रम रद्द करायला हवा होता, असंही जयंत पाटील म्हणाले। 27 जणांचा मृत्यू झाला एका बस अपघातात नेपाळमध्ये आणि सरकार सेलिब्रेशन करायला तिथे जात आहे। याच्यासारखं दुसरं दुर्दैव नाही। सेलिब्रेशन सरकार करते त्या ठिकाणी स्वतः पंतप्रधानांना आणून मोठमोठ्या पद्धतीने सभा करतायत। एवढी दुर्दैवी घटना घडली आहे। खरं म्हणजे सरकारला जर चाड असेल, त्याची काही हे असेल तर सरकारने हा कार्यक्रम रद्द केला पाहिजे। देशात वाढत्या महिला अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी EFIR चा पर्याय तयार करण्यात आल्याची माहितीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे। महिलांना पोलीस ठाण्यात जाऊन FIR द्यायचं नसेल तर महिला घरात बसून FIR करू शकतात, असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोदी सरकार महिला सुरक्षेसाठी मोठं पाऊल उचलत असल्याचं जाहीर केलंय। अगर पीड़ित महिलाओं को थाने नहीं जाना है तो वो घर बैठे EFIR दर्ज करा सकती है कि EFIR से थाने के स्तर पर कोई टाल मटोल या फिर छेड़छाड़ नहीं कर पाएगा। इससे तेजी से जांच करने और दोषियों को कड़ी सजा मिलने में भी मदद मिलेगी।